नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल वायरिंग अर्थात एफ या विषयाच्या जनरेशन आणि ट्रान्समिशन या पाठातला अगदी शेवटचा मुद्दा आज आपण अभ्यास करणार आहोत. लाइटनिंग अरेस्टर. अरेस्टर म्हणजे कैद करणारा. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा घरात वायरिंग करतो तेव्हा सुरक्षतेसाठी वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करतो. साधं फ्यूज आपलं सुरक्षतेचं साधन असतं. MCB, ELCB यासारखे जे साधनं आहेत हे त्या वायरिंगला ओव्हर व्होल्टेज, ओव्हर करंट म्हणजेच शॉर्ट सर्किट यासारख्या दोषांपासून सुरक्षा देण्याचं कार्य करतात. तसंच त्या ठिकाणी आपण प्लेट अर्थिंग किंवा पाईप अर्थिंग किंवा रॉड अर्थिंग करू नये त्या वायरिंगला. म्हणजेच पर्यायाने आपली सर्व उपकरणं, मग त्याच्यात TV आला, फ्रीज आला, एअर कंडिशनर आलं, यांना सुरक्षा देण्याचं कार्य या माध्यमातून होत असतं. पण पॉवर स्टेशन पासून, पॉवर स्टेशन आलं, जनरेटिंग स्टेशन किंवा पॉवर स्टेशन असं आपण त्याला म्हणतो, त्यानंतर ट्रान्समिशन लाईन, डिस्ट्रीब्युशन सिस्टम आणि सबस्टेशन यांच्या या ठिकाणी असलेल्या उपकरणांना सुरक्षा देण्याचं काम साधे फ्यूज किंवा MCB, ELCB याच्यात हे काही पुरेसं होणार नाही. यासाठी आपल्याला लागणार आहे लाइटनिंग अरेस्टर. या लाइटनिंग अरेस्टर मध्ये काय काय असतं आणि याचा उपयोग काय आहे ते आपण आता बघणार आहोत. जेव्हा आकाशात वीज चमकते किंवा वीज पडते, ही प्रक्रिया साधारणतः एक 5 सेकंदापासून ते 40-45 सेकंदापर्यंत, 1 मिनिटापर्यंत काही काही ठिकाणी ही वीज पडलेली आपण नेहमी बघत असतो. तर वीज पडते तेव्हा त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात उष्णता, प्रचंड प्रमाणात वीज निर्माण होते, ज्याचं व्होल्टेज 10 लाख व्होल्ट पर्यंत देखील, 10 लाख व्होल्ट पर्यंत देखील असू शकतं. यापासून त्या उपकरणांना, त्या ठिकाणच्या इक्विपमेंट्सला सुरक्षा देण्याचं काम हा लाइटनिंग अरेस्टर हा करत असतो. लाइटनिंग अरेस्टर मध्ये एक टोक त्या लाइटनिंग अरेस्टरचं कंडक्टरला जोडलेलं असतं व दुसरं टोक हे कमीत कमी रेजिस्टन्सला, कारण तुम्ही 11वीला ओहमच्या नियमामध्ये मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं, करंट ऑलवेज फ्लोज थ्रू लो रेजिस्टन्स. कमीत कमी रेजिस्टन्स कडे प्रवाह वाहण्याची किंवा करंट वाहण्याची त्याचा नैसर्गिक गुणधर्म असतो. एक टोक या लाईन कंडक्टरला, पॉवर लाईनला म्हणजेच कंडक्टरला आपण जोडलेलं असतं व दुसरं टोक हे त्या नॉन लिनियर रेजिस्टन्सला, कमीत कमी किमतीच्या रेजिस्टन्सला जोडलेलं असून त्याच्यामध्ये एक स्पार्क गॅप असतो. या ठिकाणी ही आकृती जर तुम्हाला दिसत असेल तर बघा, एक टोक हे लाल याच्यात मी जे चौकटीत काढलेलं आहे त्याला आपण लाइटनिंग अरेस्टर असं म्हणणार आहोत. त्याचं एक टोक हे पॉवर लाईनला म्हणजेच कंडक्टरला जोडलेलं आहे. या ठिकाणी 2 गॅप मी दाखवले आहेत, 2 रॉड दाखवले आहेत, 2 मोठाले होल्स दाखवले, त्याला स्पार्क गॅप असं म्हणतात. या स्पार्क गॅपचं दुसरं जे टोक आहे नॉन लिनियर रेजिस्टन्सला जोडलेलं आहे आणि रेजिस्टन्सचं दुसरं टोक जे आहे हे ग्राउंडला जोडलेलं आहे. जेव्हा नॉर्मल कंडिशन्स असतात, जेव्हा आकाशात वीज पडत नाही किंवा कोणतीही वादळी पावसाळी वातावरण नसतं, वीज पडण्याची शक्यता नसते, तेव्हा साधारण व्होल्टेज या ठिकाणी एअर असते, काहीच नाही, याचा अर्थ त्या ठिकाणी एअर आहे, हवा आहे. आणि ही हवा काय करते? हवा ही एक प्रकारच्या इन्सुलेशनचं काम करते, रोधकाचं काम ती करते. ही सिस्टीम व्यवस्थित कार्यान्वित होते. परंतु ज्या वेळेस आकाशातून वीज चमकते त्यावेळेस या स्पार्क गॅप मधलं इन्सुलेशन खराब होतं. कशामुळे खराब होतं? वीज पडली म्हणजे त्या ठिकाणी करंट वाहणार आहे, व्होल्टेज उच्च व्होल्टेज प्रेशर निर्माण होणार आहे आणि त्या ठिकाणी उष्णता निर्माण होणार आहे. आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे याचं इन्सुलेशन या ठिकाणी खराब होणार आहे, ते निघून जाणार आहे. अर्थातच या स्पार्क गॅप मध्ये मग एक प्रकारचा आर्क तयार होतो.
काय तयार होतो? आर्क. ARC, आर्क. आर्क म्हणजे प्रकाशाचा झोत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही वेल्डिंग करताना त्या वेल्डिंग रॉडला आणि जेव्हा लोखंडाला वेल्डिंग रॉडने जोडत असतात, तो जो प्रकाशाचा झोत आहे तसाच प्रकारचा झोत या ठिकाणी निर्माण होतो व उच्च व्होल्टेज आणि करंट या लिनियर रेझिस्टन्स मार्फत जसं अर्थिंग मध्ये होतं तसंच त्याच पद्धतीने लिनियर रेझिस्टन्स मार्फत कमी किमतीच्या रेझिस्टन्स मार्फत या ग्राउंडला पोहोचवलं जातं. यावेळेस काय होतं? जेव्हा करंट वाढतं, प्रवाह वाढतो, त्यावेळेस त्या ठिकाणी हाय मॅग्नेटिक फील्ड, हाय इंटेन्सिटी मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. एक टोक हे त्या पॉवर लाईनच्या कंडक्टरला जोडलं जातं व दुसरं रेझिस्टन्सला ऑटोमॅटिकली ते जोडलं जात असतं. व जास्त करंट हे तुम्ही त्या रेझिस्टन्स मार्फत ग्राउंडला पाठवून देतात. यावेळेस ही सिस्टीम, आता समजा आपल्या डिस्ट्रीब्युशन लाईनवर जेव्हा वीज पडते, डिस्ट्रीब्युशन लाईन, सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन पासून येणारी लाईन, जेव्हा त्याच्यावर लाईन ही वीज कडाडते, पडते, त्यावेळेस काय होईल? जर हा लाइटनिंग अरेस्टर तुम्ही बसवलेला नसेल तर लाइटनिंग अरेस्टर ते सर्वच्या सर्व करंट त्या लाईन मार्फत तुमच्या घरापर्यंत येईल आणि तुमच्या उपकरणाला हाय व्होल्टेज, हाय करंट मिळाल्यामुळे तुमचे उपकरण हे निकामी होऊ शकतील. मग त्या टीव्ही आला, फ्रीज आला, एअर कंडिशनर आला, रूम कूलर आला, जे काही तुम्ही वापरत असताल ते उपकरण त्या ठिकाणी निकामी होतील किंवा त्यांच्यामध्ये दोष निर्माण होतील, ते कार्यान्वित राहणार नाही. परंतु जर तुम्ही लाइटनिंग अरेस्टर बसवला, अगदी ही सिस्टीम आपण दूरसंचार यंत्रणेमध्ये सुद्धा, टेलिकम्युनिकेशन सिस्टम मध्ये सुद्धा आपल्याला वापरता येते. तिथेही ह्या बाकीचे जे उपकरण असतात त्यांना सुरक्षा देण्याचं काम हा लाइटनिंग अरेस्टर करतो. जे सिग्नल्स मिळतात तुम्हाला, ते सिग्नल या लाइटनिंग अरेस्टर मुळे पूर्ववत करण्याचं काम, जर वीज पडली तर करण्याचं काम हा लाइटनिंग अरेस्टर करत असतो. म्हणजे टेलिकम्युनिकेशन सिस्टीमला व आपल्या जनरेटिंग स्टेशन, पॉवर स्टेशन, डिस्ट्रीब्युशन सेंटर, ट्रान्समिशन लाईन यांना सुरक्षा देण्याचं प्राधान्याने काम कोण करतो? तर हा लाइटनिंग अरेस्टर या ठिकाणी करत असतो. हीच गोष्ट सबस्टेशनच्या ठिकाणी होणार आहे. सबस्टेशनच्या ठिकाणी जेव्हा लाईट वीज पडेल, ती वीज पडल्यामुळे तिथलचा हाय व्होल्टेज, हाय करंट हे त्या लाइटनिंग अरेस्टरद्वारे ग्राउंडला, लाइटनिंग अरेस्टर मध्ये जोडलेल्या नॉन लिनियर रेझिस्टन्स मार्फत पुन्हा ग्राउंडला जाईल व सबस्टेशन मधील उपकरण हे आपले सुरक्षित राहतील. या ठिकाणी मी तुम्हाला एक आकृती काढून दाखवली आहे. ही पॉवर लाईन, वरची जी निळी आडवी रेष काढलेली आहे ती एक आपली पॉवर लाईन असं दाखवलंय. तिथून एक स्पार्क गॅप, त्याच्यानंतर त्याच्या सिरीज मध्ये एक कमी किमतीचा रेझिस्टन्स जोडलेला आहे आणि तो ग्राउंडेड केलेला आहे, म्हणजे अर्थ केलेला आहे. अशा पद्धतीने याची रचना आपण केलेली आहे. ह्या नॉन लिनियर रेझिस्टन्सचे गुणधर्म दर्शविणारा आलेख मी या ठिकाणी काढलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला एक नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा नॉर्मल कंडिशन्स असतात तेव्हा या स्पार्क गॅप मध्ये कुठल्याही स्वरूपाची आर्क तयार होत नाही. परंतु ज्या वेळेस वीज पडते किंवा ओव्हर व्होल्टेज होतं, इतर कारणांनी देखील ओव्हर व्होल्टेज होऊ शकतं, त्यावेळेसच या स्पार्क गॅप मध्ये आर्क तयार होत असतो आणि त्याच्यापासून सुरक्षा देण्याचं काम हा लाइटनिंग अरेस्टर करत असतो. यानंतर आपल्याला बघायचं आहे लाइटनिंग अरेस्टरचे प्रकार. या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे. या लाइटनिंग अरेस्टरला रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टर असे म्हणतात. काय म्हणायचं याला?
रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टर असं म्हणायचं. ह्या रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टर मध्ये एकूण प्रकार जर आपण बघितले, पहिला प्रकार जो आहे हा आहे रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टर. त्याच्यानंतर हॉर्न गॅप, हॉर्न म्हणजे शिंग, हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टर. त्याच्यानंतर मल्टिपल गॅप लाइटनिंग अरेस्टर. मल्टी गॅप लाइटनिंग अरेस्टर, एक्सपल्शन लाइटनिंग अरेस्टर, आणि नंबर 5वा जो प्रकार आहे तो आहे थाराइट किंवा वॉल टाइप लाइटनिंग अरेस्टर. असे 5 प्रकारच्या लाइटनिंग अरेस्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण हे या ठिकाणी एक एक लाइटनिंग अरेस्टर या ठिकाणी बघणार आहोत. हे मी त्या तुम्हाला हे डी आकाराच्या बुशिंग दिसतात. ह्या ज्या आहे ह्या बुशिंग आहे, हे एवढं लक्षात या ठिकाणी ठेवावं लागेल. रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टर मध्ये ही खाली ट्रान्सफॉर्मरला सुरक्षा देण्याचं डिस्ट्रीब्युशन स्टेशन मध्ये असेल किंवा सबस्टेशन मधील ट्रान्सफॉर्मर्स असतील, यांना सुरक्षा देण्याचं आणि मुख्य लाइटनिंग अरेस्टरला एक बॅकअप देण्याचं काम हा रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टर करत असतो. पुन्हा हे सेंटेन्स माझे या पाठामध्ये येतीलच. हे जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे डी आकाराच्या ह्या बुशिंग आहे. डी आकाराच्या बुशिंग आणि या ठिकाणी डी हे अंतर आहे. कशामधलं अंतर आहे? हे डी हे अंतर या स्पार्क गॅप आणि डी आकाराच्या बुशिंग यांच्यामधलं हे अंतर आहे. या ठिकाणी 2 रॉडचा वापर करतात. किती रॉडचा वापर करतात? 2 रॉडचा वापर करतात. एक पहिला वरचा जो रॉड आहे लाइटनिंग अरेस्टरचा वरचा रॉड हा लाईन व्होल्टेजला, म्हणजे ही जी आपली एचव्ही लाईन आहे त्या या ठिकाणी तो जोडलेला असतो. तर दुसरा जो खालचा रॉड आहे तो आपण ग्राउंड केलेला असतो. या ठिकाणी हे अंतर म्हणजे डी आहे. ही ट्रान्सफॉर्मरची टँक आहे. याच्यामध्ये डॉट 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 जे मी काढलेले आहे ते तुम्हाला दिसत असतील, ते ट्रान्सफॉर्मर ऑइल आहे. आणि या ठिकाणी हा स्पार्क गॅप आहे. जेव्हा पद्धत सर्व लाइटनिंग अरेस्टरची कार्यपद्धत कार्यप्रणाली ही सर्व सारखीच असते. जेव्हा नॉर्मल कंडिशन्स असतात, सर्वसामान्य परिस्थिती असते, त्यावेळेस स्पार्क गॅप मध्ये कुठल्याही स्वरूपाचा आर्क तयार होत नाही. तो व्यवस्थित काम करतो. हवा जी आहे, हवेचा रोल या ठिकाणी खूप महत्वाचा असतो. हवेचा रेजिस्टन्स खूप जास्त असतो हे आपल्याला माहिती आहे, कारण ते एक चांगल्या प्रकारचं हवा इन्सुलेटर आहे, वायुरूपी अवाहक आहे. परंतु ज्या वेळेस तुमचं व्होल्टेज वाढलेलं असतं, विविध कारणामुळे ओव्हर व्होल्टेज होऊ शकतं. जेव्हा त्या सबस्टेशन मध्ये दोष निर्माण होतील, डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये दोष निर्माण होतील, न्यूट्रल फेल्युअर होईल किंवा नैसर्गिक आपत्ती जसं आपण वीज चमकणे या घटनेमुळे हा प्रकार होऊ शकतो. तर त्यावेळेस जेव्हा व्होल्टेज जास्त होईल, म्हणजेच पर्यायाने करंट जास्त होईल, तेव्हा या स्पार्क गॅप मधला इन्सुलेशन हे खराब होतं. कशामुळे खराब होतं? तर ते मी तुम्हाला मागच सांगितलं की ते उष्णतेमुळे, करंट वाढलंय, व्होल्टेज वाढलंय, त्यामुळे उष्णता वाढली की यांच्या या स्पार्क गॅप मधलं जे इन्सुलेशन आहे ते खराब होतं आणि त्या ठिकाणी स्पार्क गॅप निर्माण होतो. या स्पार्क गॅप मार्फत जास्त किमतीचा जो करंट आहे, व्होल्टेज आहे, ते या रॉड मार्फत ग्राउंडला भेटतं आणि आपल्या उपकरणाला ही सुरक्षा मिळते. साधारणतः ही प्रक्रिया एक 30 सेकंद ते 45 सेकंद इतक्या वेळ चालते आणि पुन्हा हे सर्ज संपल्यावर पुन्हा आपल्याला पूर्वस्थितीत येता येतं.
या याचे तोटे याचे कार्यप्रणाली तुम्हाला सांगितले. साधारण स्थितीमध्ये हवा हे इन्सुलेशनचं कार्य करते व त्याचं कार्य नेहमीप्रमाणे आपल्या जशी सिस्टीम चालू आहे त्या पद्धतीने चालते. जेव्हा जास्त व्होल्टेज निर्माण होतं तेव्हा तो प्रकाशझोत किंवा आर्क निर्माण होते आणि जास्त व्होल्टेज व करंट हे ग्राउंड केलं जातं. या तत्वावर हा लाइटनिंग अरेस्टर कार्य करतो. यामध्ये तुम्हाला जर मित्रांनो बघितलं तुम्ही तर या ठिकाणी आपण नॉन लिनियर रेझिस्टन्स वापरलेला नाही. नॉन लिनियर रेझिस्टन्स वापरला नसल्यामुळे थोड्या प्रमाणात थोडं जरी व्होल्टेज वाढलं तर इथं या गॅपमध्ये आर्क निर्माण होईल आणि शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता या ठिकाणी वाढेल. हा याचा सगळ्यात महत्त्वाचा तोटा आहे. आर्कमुळे देखील उष्णता वाढत असते. आर्कमुळे उष्णता वाढल्यावर या ठिकाणी पुन्हा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका निर्माण होतो. हे उष्णता वाढल्यामुळे हे जे वरचा आणि खालचा जो रॉड मी तुम्हाला दाखवला आहे हे वाकू शकतात. हा एक या लाइटनिंग अरेस्टरचा, रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टरचा मुख्य तोटा आहे. पावसाचं पाणी असेल, बाष्प असेल, ह्युमिडिटी वाढलेली असेल त्याचाही परिणाम आपल्या हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टरवर होऊ शकतो आणि तो जर परिणाम झाला तर हा लाइटनिंग अरेस्टर आपल्याला योग्य ती सेवा देऊ शकणार नाही. त्याचबरोबर त्याची जी पोलॅरिटी आहे त्या पोलॅरिटीचे परिणाम या लाइटनिंग अरेस्टरवर थोड्याफार प्रमाणात होत असतात. हा कुठं वापरतात तर हा लाइटनिंग अरेस्टर ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षतेसाठी वापरला जातो आणि मेन अरेस्टर साठी म्हणजे मुख्य त्या सिस्टम मधला जो अरेस्टर आहे त्याला बॅकअप सुरक्षा देण्यासाठी या लाइटनिंग अरेस्टरचा उपयोग केला जातो. मित्रांनो पुन्हा एकदा मी इथपर्यंत जे शिकवलंय ते पुन्हा एकदा रिपीट करतो. लाइटनिंग अरेस्टर हे एक सुरक्षा देणारं साधन आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरातल्या वायरिंगसाठी आपण सुरक्षतेसाठी फ्यूज वापरतो, फ्यूज मधली जी तार असते ती कमीत कमी जाडीची असते असं आपण शिकलो. अर्थिंग असते, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या MCBs असतात, ELCB असते. यांना सुरक्षा देण्याचं काम, त्या वायरिंगला सुरक्षा देण्याचं काम हे साधनं करतात. परंतु पॉवर स्टेशन, सब स्टेशन, डिस्ट्रीब्युशन व्यवस्था, टेलिकम्युनिकेशन व्यवस्था यासारख्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम लाइटनिंग अरेस्टर करत असतो. लाइटनिंग अरेस्टर मध्ये आपण जे 5 प्रकार बघणार आहोत त्याच्यातला पहिला प्रकार आहे रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टर, हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टर. हॉर्न या शब्दाचा अर्थ आपल्या व्हेकलचा हॉर्न नव्हे. हॉर्न या शब्दाचा अर्थ आहे शिंग. जसे काही मशीनचे शिंग असतात तशा प्रकारच्या शिंगासारखा त्या हॉर्न गॅपचा आकार असतो, म्हणून त्याला हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टर असं म्हणतात. मल्टी गॅप लाइटनिंग अरेस्टर, एक्सप्लोजन टाइप लाइटनिंग अरेस्टर, थाराइट किंवा वॉल टाइप लाइटनिंग अरेस्टर हे 5 प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे. त्याच्यातला पहिला प्रकार मी तुम्हाला समजून सांगितला. पहिल्या प्रकारामध्ये तुम्ही बघितलं त्याला आपण रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टर असं म्हणतो. या D आकाराच्या बुशिंग असतात, त्यांचं अंतर हे स्पार्क गॅप पासून D या अक्षराने आपण दर्शवलंय. हे अंतर कशावर अवलंबून असतं तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त व्होल्टेज किती निर्माण होऊ शकतं किंवा ओव्हर व्होल्टेज किती येऊ शकतं याच्यावर ह्या स्पार्क गॅप मधलं अंतर अवलंबून असतं. जसं तुमच्या स्पार्क प्लग मधलं अंतर तुम्ही ठेवतात ते विशिष्ट अंतर, एका मर्यादेपर्यंत अंतर ठेवावं लागतं, तसंच हे अंतर आपल्याला ठेवावं लागतं. 80% आपल्याला त्याच्यात ऍडजस्टमेंट करता येत असते. या ठिकाणी 2 रॉड आहे. एक रॉड हा HV लाईनच्या कंडक्टरला जोडलेला आहे. दुसरा रॉड हा ग्राउंड केलेला आहे, अर्थ केलेला आहे. अशा पद्धतीने ह्या रॉड गॅपची रचना आपण बघितली. आता आपण जो दुसरं अरेस्टर बघणार आहोत, लाइटनिंग अरेस्टर बघणार आहोत,
हॉर्न गॅप अरेस्टर. अरेस्टर या शब्दाचा मराठी अर्थ कैद करणे. हा कशाला कैद करतो? त्या आकाशातून पडणाऱ्या विजेला कैद करतो, म्हणून याला लाइटनिंग अरेस्टर असे म्हणतात. दुसरं लाइटनिंग अरेस्टरची मी आता आकृती काढतो आणि ते तुम्हाला समजावून सांगतो. या ठिकाणी मी हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टरची आकृती काढलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला हे दोन रॉड दिसतील. हे दोन रॉड आपल्या शिंगाच्या आकारासारखे बसवले असतात, त्यांना शिंगासारखं तयार केलेलं असतं. पहिला रॉड जो आहे हा रॉड एक रेजिस्टन्स व इंडक्टन्स कॉईल ला जोडलेला आहे. तिथून आपण सुरक्षा साधन किंवा सुरक्षा ज्या उपकरणाला आपल्याला सुरक्षा द्यावयाची आहे ते जोडलेलं आहे. तर दुसरा रॉड हा अर्थला जोडलेला आहे, ग्राउंडला जोडलेला आहे. वरच्या बाजूला तो थोडासा रुंद असतो. वरच्या बाजूला हा हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टर कसा असतो? रुंद असतो. जसा खाली होईल तसा तो निमुळता होत जाईल, अरुंद होत जाईल. या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम महत्वाचं असतं. रेजिस्टन्स हा करंट फ्लो करण्याचं कार्य करत असतो. याच्यामध्ये कमी करंट, अर्थातच कमी करंट वाहतं. आणि इंडक्टन्स या तुम्हाला AC सर्किटमध्ये मी शिकवलं, FCL = 2πfL. या सूत्रानुसार कॉइलचा इम्पिडन्स, चोक कॉइलचा इम्पिडन्स जास्त वारंवारतेला, ज्या हाय फ्रिक्वेन्सीला जास्तीत जास्त रिॲक्टन्स निर्माण करत असतो. FCL = 2πfL. F म्हणजे फ्रिक्वेन्सी. अर्थातच फ्रिक्वेन्सी वाढली की हा रिॲक्टन्स या ठिकाणी वाढणार आहे. अशा पद्धतीने याची रचना केलेली असते. आणि या दोन रॉडमध्ये हवा असते, एअर असते. साधारण कार्यप्रणाली आता आपण बघतो. दोन रॉडमध्ये काय असतं? हवेची सांड. ती सांड कशाने भरलेली असते? हवेने भरलेली असते. जेव्हा नॉर्मल कंडिशन्स असतात तेव्हा या दोन गॅपमध्ये हवा आर्क निर्माण होणार नाही. जशी आपण रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टरमध्ये बघितलं तशी त्या ठिकाणी साधारण कंडिशनला आर्क निर्माण होणार नाही. परंतु जेव्हा ओव्हर व्होल्टेज होईल, वीज म्हणजे सर्ज होईल, त्यावेळेस मात्र या ठिकाणी ह्या दोन रॉडमध्ये काय तयार होईल? आर्क तयार होईल. या आर्क तयार झाल्यामुळे, आर्क म्हणजे काय? प्रकाशाचा झोत. त्याच्यामुळे काय होईल? उष्णता वाढेल. उष्णता वाढले की यांच्यामध्ये काय आहे? हवा आहे. ही हवा काय होईल? गरम होईल व ती वेगवान चुंबकीय परिणामामुळे वाढेल. त्यामुळे 1, 2 व 3 अशा स्थिती त्या ठिकाणी निर्माण होतील. वीज पडल्यामुळे व्होल्टेज वाढलेलं असतं, करंट वाढलेलं असतं, उष्णता वाढली. ही उष्णता या हॉर्न गॅपमध्ये, हे जे दोन रॉड आहे यांच्यामध्ये जाईल. तिथे ती जी हवा आहे ती तापेल. चुंबकीय परिणामामुळे ती वाढण्याचं प्रमाण अधिक वाढेल व 1, 2 व 3 अशी स्थिती निर्माण होईल. आणि नंतर हे व्होल्टेज वाढलेलं करंट, अतिरिक्त करंट, जास्ती झालेलं करंट या रॉड क्रमांक 2च्या माध्यमातून ग्राउंडला पोहोचवलं जाईल आणि आपल्या उपकरणाला सुरक्षा देण्याचं काम योग्य रीतीनं होईल. रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टरपेक्षा हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टर हा चांगलं कार्य करतो. परंतु एका विशिष्ट मर्यादेपर्यंत याचं महत्त्व आहे. कार्यवेळ याची आहे ही 2 किंवा 3 सेकंद, फार तर 5 सेकंदापर्यंतच तो विश्वसनीय असतो. ह्या रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स यांचं मूल्य जे आहे हे कमी लिमिटला करता येतं. हा एक याचा फायदा आहे. शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता याच्यामध्ये नसते. हा एक दुसरा फायदा आहे. या गॅपमध्ये जर एखादा पक्षी बसला, एखादी वस्तू अडकली तर धोका होण्याचा संभव असतो. म्हणून हे रॉड वरचेवर आपल्याला हॉर्न गॅप चेक करावी लागत असतात. कालांतराने
रॉड मटेरियल आहे, धातू आहे, तो गंजण्याचे प्रमाण देखील असतं, त्याच्यावरचा गंजही आपल्याला काढावा लागतो. हॉर्न गॅपचा उपयोग कुठं होतो? तो मुख्य लाइटनिंग अरेस्टरला सुरक्षा देण्याचं काम किंवा बॅकअप करण्याचं काम हा हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टर करत असतो. या ठिकाणी 2 लाइटनिंग अरेस्टरची माहिती मी तुम्हाला सांगितली. आता आपण बघूया मल्टी गॅप लाइटनिंग अरेस्टर.